आशाताईंच्या आवाजातील जीवलगा कधी रे येशील तू गाण्याचे आर्तसूर. आशा भोसलेंचं पार्थिव पाहताच रश्मी ठाकरे ढसाढसा रडल्या. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे. आशा भोसले यांच्या जाण्यानं इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव लॉर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि यावेळी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दिग्गजांची रीघ पाहायला मिळते. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक उपस्थिती दाखवली. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत होतं. तर आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी रश्मी ठाकरे यांनी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या आणि हमसून रडू लागल्या. आशा भोसले यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतानाही रश्मी ठाकरे यांना रडू कोसळलं आणि त्यावेळी त्यांनी आशा भोसले यांची नात जनाई भोसलेला घट्ट मिठी मारली. तर उद्धव ठाकरे यांनी आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर भाऊ झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरे घराण्याचे अत्यंत जवळचे संबंध होते. आशा भोसले यांनी अनेकदा मुलाखतीत बोलताना बाळासाहेब ठाकरे तसेच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.